गेल्या 12 वर्षापासून ते लोकसभेत आहेत, मुख्यमंत्री प्रधानमंत्री आहेत. मग 12 वर्षापासून काँग्रेसच का करतात? नेहरूजी गांधी जयंती काच करतात? तो प्रश्न आम्हाला विचारलाच पाहिजे. तुम्ही 12 वर्षामध्ये जे आश्वासन देऊन 2014 मध्ये सत्तेत आले, त्या आश्वासनाचं काय झालं? 2 कोटी तरुणांना दरवर्षी नोकऱ्या देणं, त्याचं काय झालं? शेतकऱ्यांच्या शेतीच्या मालाला पटपट भाव देणार होते, ते करण्यासाठी शेतकऱ्यांचं तिप्पटच करून टाकलं, त्याचं बर्बाद केलं, त्याचं आयुष्य बर्बाद केलं. नमस्कार, मुंबई आउटलुकमध्ये आपलं स्वागत आहे. सध्या महाराष्ट्र विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन नागपूर येथे सुरू आहे. या अधिवेशनादरम्यान काँग्रेसचे आमदार नाना पटोले यांच्याशी मुंबई आउटलुकच्या विशेष प्रतिनिधी नेहा पुरव यांनी संवाद साधलाय. पटोले काय म्हणाले ते पाहूया. बघा, लोकसभा आणि विधानसभेचा आमचा जो लोकांचं जे जनमत होतं ते आमच्या बाजूनच होतं. लोकसभेत आपल्याला पाहायला मिळालंच, पण विधानसभेमध्ये ज्या गडबडीत झाल्या, 3.5 महिन्यामध्ये 46 लाख मतं कशी वाढलीत हा प्रश्न आम्ही निवडणूक आयोगाला विचारला. 2019 ते 2024 या कालावधी लोकसभेच्या निवडणुकीचा कालावधी दरवर्षी 10 लाख मतं वाढली, म्हणजे 50 लाख मतं वाढली, आणि 3.5 महिन्यामध्ये 46 लाख कशी मतं वाढली हा एक प्रश्न त्या ठिकाणी निर्माण झाला. दुसरं असं झालं की 5 वाजताच्या नंतर जे वोटिंग झालं ते 10% मतदान झालं, आणि ते 10% मतदान कोणत्या बूथवर झालं याचे फुटेजेस आम्हाला द्या अशी मागणी आम्ही केली. पण निवडणूक आयोगाने ते नाकारलं. केंद्र सरकारने कायदा बदलवला, सगळ्या गोष्टी लपवल्या गेल्या. निवडणूक आयोगाने काय उत्तर दिलं की महिलांचं त्या बहु बेटियों की इज्जत खराब जाएंगी, हम फुटेज देंगे. तो आता मतदान करायला जाणाऱ्या महिलांचं बेइज्जती होण्याचे कारण काय, पण तिथे त्या ठिकाणी लपवत आलं. त्यामुळे आमचा विधानसभेमध्ये परफॉर्मन्स कमी होता असं तुम्हाला म्हणता येणार नाही. हेच निवडणूक आयोगाच्या बदमाशीमुळे आणि नरेंद्र मोदी आणि अमित शहाच्या पापामुळे महाराष्ट्राच्या जनतेचा कोल हा मशीन मधून आणि निवडणूक आयोगाच्या संगनमताने या पद्धतीनं जनतेचाच कोल बदलून टाकला असं आमचं म्हणणं आहे. आणि म्हणून काल पण मी सांगितलं की मला म्हणतात ते 200 मतांनी निवडून आलं. माझं म्हणणं असं आहे की यांनी बॅलेटवर मतदान घ्यावं. महाराष्ट्रात सगळ्यात जास्त मतांनी निवडून आलो मी राजकारणातून संन्यास घेईल असं पण मी दावा काल केलेला आहे. पण हे करणार नाही, कारण की राक्षसाचा जीव हा पोपटात असतो, तसं आता बीजेपीचा जीव हा मशीन मध्ये अडलेला आहे, मतदान मशीन मध्ये. अशा पद्धतीची स्थिती आता निर्माण झालेली आहे. आणि लोकशाहीलाच खऱ्या अर्थानं कलंकित करण्याचा आणि लोकशाहीचा रोज खून करण्याचं पाप भाजप करते आहे. देशाच्या संविधानिक व्यवस्थेला मान्य करायला तयार नाही. देशातल्या संविधानिक व्यवस्था पूर्ण कब्जात करून ठेवलेली आहे, आणि त्याच्यामुळे आमची लढाई आता आमच्या देशाचं संविधान वाचवणं, कारण की संविधान जे आमच्या देशाचं आहे हे काही आम्हाला कुणाच्या या भाजपवाल्यांच्या किंवा त्यांच्या पूर्वजांच्या कृपेने मिळालेलं नाही. देशाचं स्वातंत्र्य असेल, देशाचं संविधान असेल, काँग्रेसच्या परिश्रमानं आहे, या देशाच्या जनतेचं परिश्रम आहे, त्याग आहे, बलिदान आहे, त्याच्यामुळे मिळालेलं आहे. पण यांना हे संविधानही आता मान्य नाही अशी परिस्थिती आज निर्माण झालेली आहे. म्हणून आमचे नेते राहुल गांधी लढाई लढतात, आम्ही आहोत त्यांच्या बरोबर सगळेजण. आणि मी तुम्हाला सांगतो की 14 डिसेंबरला राहुल गांधींच्या नेतृत्वात विरोधी पक्षाच्या सगळ्या नेते त्याच्यात राहतील, देशभरातली लोक राहतील. एक रामलीला मैदानावर दिल्लीमध्ये या बिहार, महाराष्ट्र आणि ज्या ज्या राज्यामध्ये निवडणुकीमध्ये घोळ झाला त्याबद्दलचं एक आंदोलन त्या ठिकाणी सुरू होणार आहे. आणि त्या आंदोलनाच्या माध्यमातून लोकतांत्रिक आणि लोक व्यवस्थेनं हे आंदोलन होईल. आणि त्या आंदोलनाच्या मधून काय मार्ग निघतात ते आम्ही बघतोय. आम्ही सुप्रीम कोर्टातही आम्ही गेलेलो या विषयावर. त्यामुळे न्यायव्यवस्था आणि जन आंदोलन
या माध्यमातून ही लढाई आम्ही लढू. नाही, एकदा आता आम्ही स्थानिक पातळीवर जे आमचे नेते आहेत, कार्यकर्ते आहेत, त्यांना आम्ही जबाबदारी दिलेली आहे. आणि आता ज्या निवडणुका झाल्या नगरपालिका नगरपंचायतच्या, त्याच्यामध्ये स्थानिक पातळीवर आम्ही लोकांनी निर्णय घेतले. निवडणुका चांगल्या आम्ही लढल्या आणि त्याच्यात आम्हाला निकाल येतो. बघा, काँग्रेसला कोणाचा विरोध करायला आमचं काही कारण नाही. आदित्य ठाकरेचं नाव द्यायचं की भास्कर जाधवचं नाव द्यायचं तर त्यांच्या पक्षाचा निर्णय, आमचा निर्णय नाही. त्यामुळे कुणी आला आम्हाला काही त्याचा विरोध आहे, पण सरकार विरोधी पक्ष नेते करतील की नाही करतील हा एक प्रश्न आता या ठिकाणी निर्माण झाला. एकनाथ शिंदे असतील, देवेंद्र फडणवीस असतील, ते म्हणतात की जनमत तुमच्या फेवरला नव्हतं, तेवढा संख्याबळ नाही तुमची. आमचं म्हणणं आहे की तुम्ही बेईमानीने निवडून आलेला, तुम्हाला लोकशाही मान्यच नाही, लोकांच्या मताची जरूरत पण नाही. त्यामुळे तुम्ही आम्हाला संख्याबळ सांगू नका. आम्ही तुमचे 2 आमदार होते तरी आम्ही विरोधी पक्ष नेतेपद दिलेलं आहे. त्याच्यामुळे ही काही संख्याबळाचं कारण सांगून तुम्ही विरोधी पक्ष नेतेपद तुम्ही देणार नाही. आता बिना विरोधी पक्ष नेत्यांच्या याच्याने हे सभागृह चाललेलं आहे, खालचं असो की वरचं असो. हे तर खरं लोकशाहीचं खूनच आहे. हो, इंदिराजीच्या काळामध्ये यांचे 2च खासदार निवडून आले होते. अटल बिहारी वाजपेयी आणि अडवाणी आले नव्हते. पण त्या काळात आमच्या खासदारांचा राजीनामा घेऊन या दोघांना त्या लोकसभेत आणण्याचं काम इंदिरा गांधींनी त्या काळात केलं. लोकशाहीला 2 चाकं असतात, सत्ता आणि विपक्षाचे, ते पाळण्याचं काम काँग्रेसने केलं. संविधानिक व्यवस्था आहे, पण ही लोकांना मान्यच नाही. हे बेमानी निवडून आलेले आहेत, निवडणूक आयोगाच्या कृपेने निवडून आलेले आहेत आणि त्याच्यामुळे यांना लोकशाहीच मान्य नाही. ते आम्हाला संख्याबळ सांगतात, हे यांना करायचंच नाही. त्याच्यामुळे तुम्ही हे जी अफवा आहे, ही अफवा भाजपनी सोडलेली अफवा आहे, या सरकारने सोडलेली अफवा आहे. जे आज महाराष्ट्रामध्ये महत्वाचे प्रश्न आहेत, शेतकरी हा महत्वाचा प्रश्न आहे, बेरोजगारी महत्वाचा प्रश्न आहे, कायदा सुव्यवस्था हा महत्वाचा प्रश्न आहे आणि महागाई हा महत्वाचा प्रश्न आहे. हे सगळे प्रश्न डायव्हर्ट करण्यासाठी या विरोधी पक्ष नेतेपदाचं गाजर दाखवून ही अधिवेशन कसं आपल्याला पास करता येईल आणि आपल्या पुरवणी मागण्या आपली बिलं कशी मंजूर करता येईल याच्यावर हे सरकारचं लक्ष आहे. मला एक कळत नाही की 2014 मध्ये यांचे आका नरेंद्र मोदी यांनी सांगितले की भारताला आम्ही काँग्रेस मुक्त करणार. तो नारा धरून निघाला. गेल्या 12 वर्षापासून ते लोकसभेत आहेत, मुख्यमंत्री प्रधानमंत्री आहेत. मग 12 वर्षापासून काँग्रेसच का करतात? नेहरूजी गांधीजी काच करतात? हा तो प्रश्न आम्हाला विचारलाच पाहिजे. तुम्ही 12 वर्षामध्ये जे आश्वासन देऊन 2014 मध्ये सत्तेत आले, त्या आश्वासनाचं काय झालं? 2 कोटी तरुणांना दरवर्षी नोकऱ्या देणं, त्याचं काय झालं? शेतकऱ्यांच्या शेतीच्या मालाला 2 पट भाव देणार होते, ते करण्यासाठी शेतकऱ्यांचं 3 पटच करून टाकलं, त्याचं बर्बाद केलं, त्याचं आयुष्य बर्बाद केलं. महागाई आम्ही कमी करू, त्याला 56 इंचीचा सीना पाहिजे, कुठे गेला? रोज तुमचा रुपया खाली पडत चालला. आणि आजही ते लोक नेहरूजी आणि गांधी परिवार बस झालं, याच्या पलीकडे काही. आणि काँग्रेसच दिसते यांना. आणि म्हणून आपल्या महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचे घोडेपद, शिवाजी महाराजांच्या विरोधकांना ते घोड्यांची पण भीती होती, तशीच भीती काँग्रेसच्या छोट्याशा कार्यकर्त्याची आज भाजपला आहे. हेच आमच्या जिवंतपणाचं लक्षण आहे. बघा, मी आता माझ्या घरच्या काही कर्तव्य कार्यक्रमात होतो, ते जबाबदाऱ्या झाल्या. आता पक्षश्रेष्ठी जी काही जबाबदारी ती प्रामाणिकपणे पार करतो.